वाट पाहावी आपण. तू इथे काय करताय? काका नमस्कार. अरे तुला नमस्कार. तू इथे काय करत आहेस तू? हा मी तुमचीच वाट पाहत आहे काका. माझी वाट पाहत आहेस? मी काय जवान पोरगी माझी वाट पाहत? तुला सांगून ठेवतो, इथे काय गडबड वगैरे केली तर माझे एवढा खराब. नाही नाही काका, हा तक्रार लिहायची तक्रार. लिहिता येते का तुम्हाला? लिहिता येते का? पोलिसामध्ये का आढळण्याची भरती भरलेली आहे? तू माझा अपमान करतोय. चाल तू पोलीस स्टेशन मध्ये. नाही नाही माझी माझं अरे चाल पोलीस अरे मी काय गुन्हा काय केला समजतं की नाही तुम्हाला? जाताना पोलीस स्टेशन मध्ये निघता का पागल आहात का तुम्ही? मी पागल आहो? मी पागल आहे. लोकांना गोटे मारतो मी. पोलिसामध्ये पागलाची भरती भरलेली आहे. नाही, तसं नाही. तू वरच्यावर तू अपमान करतोयस. नाही, नाही. तुला सोडत नाही मी नाही, आता. काका, चुकलं माझं चुकलं झालं. अरे मारतो तू मारत आहेस मला. म्हणजे तुझा आत्महत्या करण्याचा विचार आहे? तू आत्महत्या केलास तर मी माझी नोकरी जाईल, माझे बायका बरोबर रस्त्यावर येतील. तुझं खूप झाला. नाही काका, मी आता खरं सांगतो बघा. ऐका ते बघा, आपण एकाच मोहल्ल्यात राहतो. तुम्ही मला ओळखता चांगलं. आम्हाला आई वडील कोणीच नाही, आम्ही दोघंच बहीण माहिती आहे ना. म्हणून तुम्हाला खरं सांगतो, बघ काही झालं तरी मोहल्ल्यात बुजुर्ग आहात तुम्ही माझ्या वडिलांसारखेच नाही का? मी तुझ्या वडिलासारखा? म्हणजे मी तुझ्या मायचा नवरा होतो? अबे पहिलेच 3 पोरी आहेत ना, तू कोण आलास तू? जबरदस्तीने बाप बनवत आहेस? तसं नाही म्हणाल, म्हणजे मी तुमच्या पोरासारखा आहे की नाही म्हणून म्हणलं. म्हणजे माझ्या वडिलाच्या जागी आहात तुम्ही, है ना? आता म्हणजे काय आहे, एक पोरगी मला भेटायला येणार आहे आणि तुम्ही आलात आहात. थोडीशी माझी शिफारस करून द्या, म्हणजे आपलं माझं पोट कल्याण होऊन जाईल नाही का? म्हणजे ही जी मला नोकरी भेटली आहे ती म्हणजे तुमच्या सारख्या जवान पोराला ना पोरीला पटवून देण्यासाठी? असं नाही म्हणालो मी. याच्यासाठी तुम्ही नोकरी करता? नाही. अबे तू मला काय सांगत आहेस? तू तुझं नाही सोडत. नाही, काका, तुझं नाही सोडत मी आता. मी काय म्हणतो की म्हणजे आता तुम्ही मला ओळखताना चांगला, मी तसा पोरगा आहे का? अहो, तिला सांगा आल्यावर की पोरगा चांगला आहे, 2 पैसे कमवतो, स्वभाव चांगला आहे. अजून आपल्याकडे 1-2 गोष्टी सांगा. तुम्हाला वाटत नाही का पोराचं आपला बरं झालं पाहिजे म्हणून? तेवढं सांगायला ठीक आहे. काका. घडड आहे तुमच्या हाताला, मस्त आहे. बायकोनं घेऊन दिलं. काका, आजचा दिवस त्याची घटक. आजचा दिवस ना घटक, आजचा दिवस पूर्ण कपडे सोडून देऊ शकतो पण हे घड्याळ मागू नको बापू. घड्याळ जर संध्याकाळी दिसली नाही तर ते मला टेम्पोला शिवाय नाही राहत. मी नाही देत कोणाला. काका, आजचा दिवस अरे नाही, काका, आजचा दिवस फक्त माझ्या. आजचा दिवस नाही काही नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे. अरे ज्या माणसाला मी माझ्या बापासारखा मानतो तोच माणूस माझी कदर करत नाही. अरे परमेश्वरा, कशाला जन्माला घातला रे मला? अरे घेऊन जा रे बाबा. अबे नाटक नको करू. देतो संध्याकाळी वापस करशील. काका, आठवण आली तर नक्की वापस करतो. आठवणीनं नक्की वापस करतो. काका बघा, चांगली पट्ट्याची घेऊन दे म्हणलो तर साडीनं घेऊन दिलं घरी. काका म्हणतो तो काका, तुले का वाटते घडे नाही काढते? अबे तुला खाय खूप आली बिली ते एवढ्यामध्ये पोरगी म्हणून म्हणत होतो. तर ते काय झालं, मोहल्यात पाहिलं जी मग तुमच्यासारखा स्वभाव कोणाचा राजी का माणूस आधी. अबे देतो कबे, देतो ना घे. काका मी काय म्हणतो, आता हे कोणत्या बद्दल लावायची होती? आपल्याला नाही लावता येते. काय झालं काका, स्वभाव तुमचा मस्त, मी सांगतो बा. आणि ती आली का बरोबर सांगा तिला, आणि म्हणजे चांगला पोरगा आहे असा आहे. आज माझं जमलंच पाहिजे काका. काय गडबड नाही करायची. का तुम्ही ओळखता ना मला? ओळखता ना? ती पोरगी आली म्हणजे आज तुला देशील करून देतो. बस बिलकुल नाही, काही करायचं नाही. मी आहो चुकून नाही करायचं. बरोबर आहे ना?
अरे पण काय आहे, काय चाललं काय तुमचं? तुम्हाला समजत नाही का? एकच का घड्याळीला एवढी बंद घड्याळ बांधताना मला सांगता असं तसं म्हणून सोबत नाही का? लायकी आहे का तुमची? अबे तू तुझी लायक आहे तर तू कोण आहेस तू? राहू द्या. आमच्या घरचं माणूस का- इतकं का- काय का- नाही. येत- बाप बरोबर काय सांगा. माणसं साजरा सांग मी ना, बरोबर बापरे, हो ना. काय करतं, काय समजत नाही. हा? तू काय करतेस इथे? तू काय करतेस इथे? म्हणजे हे हो का? अबे माझी बायको का बे? अबे 3 लेकराची माय आहे. अरे काय बोलता तुम्ही? तुला दुसरी भेटलीच नाही. अरे तुम्ही समजता की नाही? अरे काकू आहेत त्या माझ्या. तुमच्यासारखी शेण खाय समजताय का मला? शेण खाय समजताय? इकडे तोंड मारला तिकडे तोंड मारला तशी समजताय मला? तर मग तू इथे काय करतायस? काय करतास म्हणजे? हा तुमच्याकडे आले होते. हा हो. हा चला तिकडे. कोणी या रस्त्यावरच एवढी काठावली आहेस का हो तू? अरे संध्याकाळ तरी होऊ दे ना वो. बापरे, अर्ध्या गोवऱ्या गेल्या मस्त तरी हौस खुशी राहिलाय का? जवानी दाखवून राहिली अंगामध्ये? तर का मी बुडगा? नाही का जवान आहे हा? जवान अरे आहे. बापू, मी बुडगा. सांगतो ते. नाही जी. काकू अजून जवानच आहेत तरी. अरे विचारतो मी नसतुती तू हिची करत आहे. अबे कोटी फेडशील पाव. अरे काकू समजवा नाही यांना तुम्ही. काय समजत? अबे माझीच बायको अरे भेटली. काय काकू? अरे काकू मी नंतर भेटतो. हो, नंतर भेटू. इकडे इकडे इकडे. म्हणजे पुन्हा तू नंतर भेटणार आहेस? अरे काय बोलता तुम्ही? अहो काकू आहेत माझ्या आईसारखे आहेत. काहीतरी विचार करून बोला. काय माणूस आहात का तुम्ही? काय समजतं की नाही तुम्हाला? दिमाग खराब करू नका. कोण मला समजे नाही? माझ्याच बायकोला बगीचात बोलवताना मला समजे नाही का? सार्वजनिक माळो का द्या? तुमची हिंमत काही झाली? तुमची हिंमत काही झाली माझ्या संशय घेण्याची? घरी चला तुम्ही, मग सांगते तुम्हाला. चला काढा दूध लवकर. हा? दूध काढा लवकर. अहो, एक दूध काढून देते. हसच घेऊ घेऊ फिरतो मी. एवढंच बाकी राहिलं होतं आता. हा. काय सांगितलं होतं तुम्हाला? घरी पाहुण्याला करून दूध आणायला सांगितलं होतं. मग ह्या बगीच्यात काय करताय तुम्ही? काय करतात म्हणजे ड्युटी लागली आहे माझी आणि तुला एवढी जास्त घाई होती तर मग फोन काऊन नाही केलीस तू? असं फोन काऊन नाही केली? तुमचा मोबाईल आहे ना नेहमी स्विच ऑफ झाले. मी काय करणार आहे? थोडीशी बॅटरी उतरली असेल. थोडीशी बॅटरी उतरली. खरं तर तुमचा चार्जरच खराब झाला तर चार्जिंग तरी कुठून होणार आहे? तर माझा चार्जर खराब कोणा केला व? कोणा केला? सारा वापरू वापरू सत्यानाश केली. याची कुचक त्याची कुचक. असं? सारी एक दंडी नाहीये. हो का? हो का? अजिबात मला म्हणायचं नाही. मला माहित आहे याच्या घरी जाते ती कुचकाल, तिच्या घरी जाते ती कुचकाल. नाव माझं समजतं. अजिबात बोलायचं नाही मला. तू जास्त नको करू. मी जास्त करत आहे. नाही तर माझ्यासारखा खराब माणूस नाहीये. हो का? आणि म्हणूनच गावातील लोकांना बाया म्हणजे तुझ्याबद्दल बनतात. अरे तुझी बायको एक नंबरची तोंड काढाय म्हणतात. झगड्यात होणार म्हणतात. बाप रे, कोणत्या माझ्या नवऱ्याची बायको होते म्हणे झाकडी म्हणे. तिने यावा आणि या माणसाचा संसार करून दाखवा म्हणजे समजते ना. हा बरोबर बोललीस ना काय तू? अरे कोणती तुझ्या नवऱ्याची बायको हो ना तिने यावा? तिने यावा. कोणती तुझ्या नवऱ्याची बायको तिने यावा? अरे माझ्याशी संसार करून दाखव. तेवढं तर पाहताय का? तेवढं पाहताय. खरं तर नशीब समज तुझे. माझ्यासारखी साजरी बायको भेटली. माझ्या जागी जर दुसरी राहिली असती ना सरक रे मुसऱ्यानं तू नाही तर दुसरा म्हणलं नसतं. अहो, तुही नशीब समज रखमे. काचे? माझ्यासारखा हिरो भेटला नाहीतर गावभर फिरत राहिली असतीस भजे खात. मी गावभर फिरत राहिले असते. हा. 17 करायची लाईन लागली होती पण हा दिला अशा माणसाले. खरं गारवाडी गोपाळ लागला. गारवडी गोपाळाव हो मग? तू जास्तच करतेस तू. मी जास्त करत आहे? मी जास्त करत आहे का? तू आज घरी चल येणारच आहे मी. आणि मग तू पाय माझा वार. असं? अहो, आज तर तुझी तब्येतच खुश करतो. माझी तब्येत खुश करते. माझी तब्येत माझ्या वाटेला जात नाही. कशी भकलं लाख मारते खाट्याच्या खाली पाडते माहित कशी वाटतं? ताकद जास्त पडते म्हणून का व? माहित आहे ना मग बोलायचं नाही बाई. हा तर तू झोपशीलच नाही. झोपीला उल्लू सारखी ताकद नाही राहणार. झोपणारच आहो मी. झोपी मध्ये तू काय करू शकतेस? काय करू शकतेस? माझं काहीच करू शकत नाहीस तू. आणि हो हा. 2 महिने राहिलेत आता. हा? 2 महिने राहिले आता.
का? 7 महिने होऊ नये गेले आणि मला माहितही नाही. अहो कोठून आणलीस हो तू हे? हो, काय चाललं तुमचं? काय चाललं काय हो तुमचं? अहो तूच म्हणतस ना 2 महिने झाले म्हणून. 2 महिने राहिले तुमच्या ड्युटीला, 2 महिने राहिले असं म्हणत आहे मी. तर रिटायरमेंट होऊन आल्यावर तर काय झालं? काय झालं? काय झालं? हा. हा दंड तर तुमच्या हातात नाही राहणार आहे ना. मग बघा घेते माझ्या हातात काय तुमची अवस्था कथच पाहत. अरे रकमे धंद्याच्या गोष्टी का करतस तू? माझ्यासारखा दिलदार माणूस सुनी नाही भेटल. तुला किती दंडे पाहिजेत तर सांग, अशी लाईन लावून हो देतो. का? तुझी का अवकात आहे दंड्याची लाईन लावून देण्याची? का अवकात आहे तुझी? अवकात नाही करायची माझी. जे करायचं सांगत आहे घरी. पण तू नाही येस. काय येत नाही ती चल ना बा. चल घरी हो. अशी देईल नाहीये तू मरतच माझ्या हातात, तू वाचतच नाही. काय रे, काही बोललं तर